सचिन आहेर आपल्या सोबत आहेत। सर, अंबादास दानवेंची उमेदवारी इथे जाहीर झालेली आहे, काय सांगाल? नाही, आमच्याकडे पक्षप्रमुख जे निर्णय घेतात तेच शेवटी सर्व मते मान्य असणारच होतं असतं आणि म्हणून आता त्यांची फॉर्म बिम भरण्याची प्रक्रिया किंवा काय, पण जसं अनिल परबजी बोललेत किंवा बाकीचे पण बोललेत की महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट म्हणून घेऊन आम्हाला त्यांना पुढे न्यायचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज काँग्रेस पक्षाबरोबर पण तिची ती बैठक किंवा चर्चा होण्याची अपेक्षा आहे आणि राष्ट्रीय नेतृत्वाशी त्यांच्याशी आदरणीय संजय राऊत साहेब पण संपर्कात आहेत। काही काळामध्ये किंवा संध्याकाळपर्यंत ते बोलणार आहेत ते आणि मी आज पूर्ण दिवसभर काल 2 दिवसापासून आम्ही पुण्याच्या जिल्ह्याचे दौऱ्यावरती आहोत। खरं तर जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका झाल्यानंतर ही पहिलीच बैठक कार्यकर्त्यांसमवेत आहे। कसं पक्ष संघटना वाढायचं, काय उणिवा राहिल्यात, काय आपल्याला दुरुस्त करून पुढे जायचं आहे, या दृष्टिकोनातून ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे आणि म्हणून काल मावळची बैठक झाली, आज शिरूर लोकसभेची, बारामती लोकसभेची आणि नंतर पिंपरी चिंचवडची आणि ह्याच्यात संघटनात्मक पण काही बदल आपल्याला करावे लागणार आहेत किंवा काय करायचं, सर्वांना विश्वासात घेऊन ती प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम करतोय। आपण आता म्हणतो की महाविकास आघाडीकडून त्यांचं नाव जे आहे ते घोषित करण्यात आलं, मात्र काँग्रेसमधून त्यांना विरोध होताना पाहायला मिळतोय। हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, त्यांनी विरोध केलेला आहे। काँग्रेस आता उमेदवार देण्याच्या तयारीत येतात आणि हर्षवर्धन सपकाळांसोबत आता वडेट्टीवारांनी देखील याला विरोध केला की आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की उद्धव ठाकरे हे उमेदवार असतील, मात्र अचानकपणे त्यांनी बदललेले, आमच्यासोबत कुठलीही चर्चा केलेली नाही। जेवढी माझी माहिती आहे तेवढ्या माहितीप्रमाणे कुठेही काँग्रेसबरोबर चर्चा करत असताना आमचा उमेदवार कोण असावा हा कधी आम्ही त्यांना नाव सांगण्याचं काम केलेलं नाही आहे। उलटा तुम्ही बघितलं असेल त्यांच्याकडनंच आग्रह होता की आदरणीय उद्धवजींनी ही उमेदवारी घ्यावी। तशाच प्रकारचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सुप्रियाताईंनी येऊन पण केलं, हर्षवर्धन स्वतः आले होते, पण हा उद्धव साहेबांनी त्यावेळी पण त्यांना स्पष्ट नाही की मी काय असेल तर आमचा निर्णय आम्ही कळवतो आणि म्हणून आता आम्ही आमची उमेदवारी जाहीर केलेली आहे। पण जसं मी म्हटल्याप्रमाणे की त्यांना महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जे आम्हाला करायचं ती चर्चा आज प्राथमिक रात्रीपर्यंत किंवा फार तर फार उद्यापर्यंत होईल। एक गोष्ट नक्की आहे, एक आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की फक्त आमच्या 20च्या संख्येवरती आमचं काय उमेदवार निवडून येऊ शकत नाही। राष्ट्रवादी आमच्यावर राहिली तरी देखील आणि निवडून आला तरी देखील महाविकास आघाडी म्हणून आम्हाला निवडणूक लढायची आहे। काँग्रेस पक्षालाही हे स्पष्ट माहिती की त्यांच्याकडे 14च मतं आहेत, बाकीची 30 मतं राष्ट्रवादी आम्ही राज्यसभा त्यांना दिल्यामुळे ते आमच्याबरोबर राहणारच आहेत। म्हणून मग आघाडीमध्ये बिघाडी करून आम्हाला निवडणुकीला सामोरे जायचं नाही आणि मला असं वाटत नाही त्यांची भूमिका अशी, अर्थात त्यांनी काही नावाच्याबद्दल आक्षेप नोंदवला असेल हे माझ्यापर्यंत आलेलं नाही आहे, पण असा कुठच्याही पक्षाचा निर्णय तो त्या पक्षाचा असतो आणि मला वाटते दुसऱ्या पक्षांनी सुचवणं किंवा पक्षांनी हे करणं, तर उद्या समजा उदाहरण त्यांनी समजा एकातलं नाव दिलं आणि आम्हाला असं वाटलं नाही आम्हाला यांचं नाही, तर तसं ते होत नाही, कारण शेवटी तो निर्णय त्या पक्षाचा असतो। 5 उमेदवार देखील त्यांनी आता त्यांच्या तयार झालेले पाहिले, म्हणजे काही त्यांची नावं देखील समोर येत आहेत। आता ह्याची नाराजी कशी दूर करणार, हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा वडेट्टीवार किंवा काँग्रेसचेच एकूण पाहिलं तर? मी नाराजगी हा शब्द वापरणं योग्य नाही, कारण त्यांनाही असा धक्का एका प्रकारे असं वाटलं असेल, कारण आम्ही उद्धवजींचं नाव घेतलं मग उद्धव साहेबांनी हा नाव घेतलं का, पण साहेबांनी सर्व बाबतीतला विचारपूर्वक करण्याचं नाव घेतलेलं। अर्थात अनेक दावेदार होते, सुषमाताईंचा आग्रह होता, दानवेजींचा होता, त्यानंतर अजून उमेदवार पण इच्छुक खूप होते, पण नावं घेणं अजून उचित होणार नाही, पण या सर्व गोष्टी करून घेऊन पक्ष संघटनेच्या हितासाठी आणि विशेषतः व्यापक विचार करूनच पक्ष नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करायची असेल तर या सर्व गोष्टीची चर्चा वरिष्ठ करतील आणि राऊत साहेब स्वतः या चर्चेमध्ये आहेत आदरणीय उद्धवजींच्या वतीने। तर मला वाटते पुण्यामध्ये आता ते दौऱ्यावरती असल्यामुळे त्यांच्याशी डायरेक्ट बोलता आलं नाही, आताच या काही क्षणामध्ये ते इकडे येतील, तुम्ही त्यांना विचारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।